नमस्कार, जय महाराष्ट्र. आजच्या ठळक महत्त्वाच्या बातम्या. राज्यात नव्या सरकारचा 5 डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा पार पडला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सर्व घडामोडींदरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरसावले आहेत. शपथविधी होताच त्यांनी पुन्हा सरकारला अल्टिमेटम देत आरक्षण उपोषणाचा इशारा दिलाय. यापुढची महत्त्वाची बातमी. राज्यातील नवनिर्वाचित देवेंद्र फडणवीस सरकारने शक्तीपीठ महामार्ग निर्मितीचा निर्णय तात्काळ रद्द करावा, अन्यथा मराठा शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समिती लातूरच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. महायुती सरकारच्या शपथविधी सोहळा पार पडताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्ग करणार अशी घोषणा केली. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शक्तीपीठ महामार्ग रद्द करणार अशी घोषणा देखील तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्याबरोबर ही घोषणा केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर आहेत. यापुढची बातमी बघा. 1 फेब्रुवारी 2025ला अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या आगामी अर्थसंकल्पाची तयारीही सुरू झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत 2 बैठका देखील घेतल्या आहेत. आज सीतारामन यांनी शेतकरी संघटना, कृती अर्थतज्ञ आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांची चर्चा केली आहे. त्यांच्या आकांक्षा आणि अपेक्षांसह सूचना आणि प्रस्तावाबद्दल माहिती जाणून घेतली. दरम्यान या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते. यापुढची बातमी. भारतातील इलेक्ट्रिक वाहन उद्योग हा 2030 पर्यंत सुमारे 4 कोटी रोजगार निर्मिती करणारे क्षेत्र राहणार असून लिथियमचे जगातील सुमारे 6% साठे हे जम्मूमध्ये सापडल्याने हे लिथियम आयन बॅटरीच्या स्वरूपात 60 कोटी इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरण्यात येईल. त्याचप्रमाणे लिथियम आयन बॅटरीची किंमत सुद्धा कमी होईल, अशी माहिती आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे दिली. यापुढची महत्त्वाची बातमी. राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेते आणि आमदार राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विधिमंडळ सदस्य ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यापुढची बातमी. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये लोणार सरोवरचा समावेश व्हावा, या दृष्टीने आता प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. नुकताच अमरावती विभागीय आयुक्त यांनी लोणार येथे भेट देऊन पुरातत्व विभाग, नगरपालिका, वन्यजीवन विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. 2020 मध्ये लोणार सरोवरला रामसर दर्जा मिळालेला आहे. आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये लोणार सरोवरचा समावेश व्हावा, यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. लवकरच दिल्ली येथे युनेस्कोची जागतिक वारसा समितीची बैठक होण्याची शक्यता आहे. त्या बैठकीत राज्य शासनाकडून हा प्रस्ताव ठेवला जाणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त निधी पांडे यांनी यावेळी दिली आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या वृत्तवाहिनीमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.